नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गुरव आणि तुम्ही बघताय गावचं माणूस. मित्रांनो, आज मी खास करून अ, झाडावरती घरं बांधलेली आहेत पारपुलीत, म्हणजे ट्री हाऊस बोललं जातं त्याला. आणि त्या मी दाखवण्यासाठी घेऊन येलो आहे. पारपुली हा फुलपाखरांचं गाव. सगळ्यांना सगळीकडे माहिती आहे, म्हणजे सगळे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे. कारण फुलपाखरं इथे भरपूर प्रमाणात म्हणजे 180 जाती आहेत फुलपाखरांच्या. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं, मी तुम्हाला ट्री हाऊस बनतेवेळी मी दाखवलेलं. पण आता ते पूर्णपणे तयार झालेलं आहे. पूर्ण म्हणजे लक्झरी टाईप असं झाडावरती घरं बांधलेली आहेत. म्हणजे लक्झरी रूम बांधलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या सोयी केलेल्या आहेत. टॉयलेट, बाथरूम, सगळं किचन वगैरे सगळं. म्हणजे ते रेंटवर दिलं जाणार आहे पर्यटकांना. ते देणार आहे, रेंटवरती देणार आहेत आणि तिथून त्यांना फुलपाखरांची तसेच वन्य प्राण्यांची मजा घेता येणार आहे. तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो. तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ हा फक्त बघता पण सबस्क्राईब करत नाही. तेव्हा नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्याबरोबर आहे रुपेश आहे आणि आमचे अण्णा आहेत मुंबईवरून आलेले. ते आणि आम्ही तुम्हाला दाखवू. चला जाऊया. चला मित्रांनो, आम्ही पोचलो. लिंगाच्या अंगणात हे बांधलेलं आहे बघा. तुम्हाला दाखवतो, परिसर पूर्ण दाखवतोय. पहिल्यांदा मी दाखवलंय तुमका, पण आता ही ट्री पूर्ण तयार झालेली आहेत बघा. इथून बघा, हे एक ट्री हाऊस आहे आणि त्या साईडला एक ट्री हाऊस आहे. तर आपण जाऊ तिथे आणि बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे. सध्या चालू झालेलं नाही आहे. इथे बसण्यासाठी बेंच आहे. पर्यटक जे येणार आहेत त्यांच्यासाठी हे बेंच ठेवलेले आहे. तुझी शिडी आहे. फुलपाखरांची माहिती आहे, कोणती फुलपाखरं पारपुलीमध्ये आहेत ते सगळ्यांची ते हे तुम्ही पॉज करून बघू शकता, वाचू शकता. हे कचरा कुंडी वगैरे सगळ्याची सोय केलेली आहे. ते बटर सायकल दिलेलं आहे. फुलपाखराचं जीवनक्रम कसं जन्माला येतं आणि कसं मोठं होतं, ॲडल्ट होतं, म्हणजे अंड्यापासून ते पूर्ण त्याची वाढ कशी होते आणि किती दिवस राहतं ते सगळं इथे दिलेलं आहे. पाण्याची सोय वगैरे सगळी केलेली आहे. हा जिना आहे वर जायला. वर चढून वर जायचं. लक्झरी हाऊस बांधलेले आहेत. सखायचा परिसर. चला जाऊया. चढा, पहिलं हे बघूया. चल रुपेश. चला, मी पहिल्यांदा इल्ल तेव्हा हे स्टेप वगैरे काय नव्हते. आम्ही पकडून वर गेले. हा, तेव्हा काय रेडी नव्हता. स्टेप आहे बघा. पकडून गेलेलो वर. स्टेप या सगळं लाकडाच्या आहेत. लाकड सगळं वर आल्यानंतर इथून वर जायचं आहे.
चल इकडे बर. आणि लॉग आहे रे रे रे. बॅड लक आहे आमचा. आतमध्ये मी दाखवू शकलो असते पण ते लॉक झालेला. लॉक करून गेलेले आहे. कामगार काम करत होते वाटतं. बघा सगळं लाकूड वापरलेलं आहे. सगळं सागवान आहे वाटतं. पूर्ण सागवानच वापरलेलं आहे. चला वर दाखवते मी तुका. या लाईट आणि पूर्ण सागवान वापरलेलं आहे. आणि काळ आहे त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही. बेल आहे इथे लावलेली. लक्झरी केलेला आहे. आतमध्ये बेड वगैरे सगळं बेड बीड मॅट्रेसेस मोठमोठे गाद्या पण टाकलेल्या आहेत. म्हणजे लक्झरी आहे. म्हणजे इथे रात्रीची किती मजा येईल बघा. जबरदस्त व्ह्यू आहे. तुम्ही थोडं दिसतंय. 2 रात्री 3 रात्री राहू शकता. त्यांना वाटेल तेवढी. याचा रेंट काही जास्त नसणार. एक 1 नाईट. तर अजून नक्की नाही झाला. याचं उद्घाटन आहे त्याचं. थोड्या दिवसांनी उद्घाटन करणार आहे. आंब्यात मोहर इलो रे. हो पूर्ण गावात पहिलंच लागतं. नाही तो बघा आता या आता काढूक बरे पडतले. विंडो पण याचे लाखाचेच आहेत रे. खिडक्या मोठे मोठे आता लाकूड ह्याचा पूर्ण सागवान आहे. नाही ते ह्याचं बनत ही काय रे ती ती आकेशीची. ती पण टिकाऊ लाकूड. हे भारी बनवले. गॅलरीज केवढी मोठी आहे. प्रशस्त गॅलरी. इथे खुर्च्या लावत मस्त की ते बसू शकतो आपण. आंबे पण काढू शकतो. आंबे पण लागणार इथे. म्हणजे आता तर मे मध्ये मग मजा जा. मोहर इथे मे मध्ये राहायला तर एकदम. आंबे पण मोहरले तोडायला लागतील 10-15 दिवसांनी. 15 महिना लागेल. महिना जावे. ही पहिलीच लागतात आंबो ना कळ्यावरच. भेटत उंचीवर. आता हे सगळे काढायला भेटतात. काठीने काढायचे. तिच्या आतमध्ये काय दिसत नाही. नाही दिसत. एसी पण लावणार आहे त्याच्यात. एसी पण लावतील. म्हणजे याचं अजून काय नक्की नाही. काय काय इम्युनिटीज आहेत ते. पॉलिश मारले आता. उडाल कोण आले असते काम करणार तर मग आपल्याला आतमध्ये जायला भेटलं. कामगार आहेत कुठे पण. दुसऱ्या ट्री हाऊसवर जाऊया. काय होतं नाही. फुलपाखरं बसतात. फुलपाखरं बसतात याच्यावर. दुसरा पण फ्रेम बनवलेला. दुसऱ्या जाऊया ट्री हाऊसवर. या दाखवतो. 2 आहेत. 1 BHK फुल लक्झरी. लाईट वगैरे सगळा.
कसं बांधलं बघ ना. तसं नाहीच म्हणजे मला दिसतंय झाड असा पर्यंत नाही पण तरी पण घेऊन जाताला सगळं झाड घेऊन जातात. खूप वर्षापूर्वीचं झाड ह्याच्यामध्ये आज महाग बघ तसं मस्त प्लॅनिंग करून बांधला ना. आणि झाड पण एकदम सपोर्टला बरं मिळालं. बरं. फक्त झाडाला सपोर्ट नाही याचा, ह्या खांब्यावरतीच सपोर्ट आहे सगळं. झाडाला असं लावलं ट्रान्सफॉर्मर पण बंद आहे. त्याच्यामध्ये जेवण करून खाऊ शकता किंवा जेवण तुम्ही मागवू शकता गावात. इथून तुम्ही प्राणी बघू शकता. शांतता एकदम सुकून. जंगलातलं जीवन जबरदस्त. रेडे कोणाचे? रेडे आता असत खर ते का मोजक्या जणांचे असत होता. पहिले रेडे नुसतं गुडजाऊन टाकीत सगळं. रात्रीचं भारी वाटतं. किती खोल आहे रे खाली. चांगली माणसं एंट्री नसते तेवढी 4 फूट असतं. प्लॅनिंग जबरदस्त करून बांधलाय हो. है ना. झाडाचा सपोर्ट. टॉवर बांधलेला आहे तिथं बघा. रात्री येऊन तुम्ही प्राणी बघू शकता. हा टॉवर बांधलेला आहे. सुंदर व्ह्यू आहे. एक तिकडे आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की या. जे प्रेमी आहेत, फुलपाखरू प्रेमी आणि वन्यप्रेमी आहेत, त्यांनी नक्की या. इथे भेट द्या आणि याचा आनंद नक्की घ्या. सुंदर असं बनवलेलं आहे बघा पारपोली गावामध्ये. सगळ्या ॲम्युनिटीज आहेत इथे. सगळं खाली गार्डन वगैरे सगळं बनणार आहे इथे. काही थोड्या दिवसात महिन्यामध्ये तयार होईल. सुंदर परिसर आहे. चला मंडळी, हे व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. आणि नक्की व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया पुढच्या